गावरान 90 आले धामणगाव गळीत राज्यमंत्री बच्चू कडू तसे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या माध्यमातून कर्तव्यपूर्ती यात्रेचं आयोजन केलं। पहिल्या दिवशीतून पाहिलं कुष्टा, दुसऱ्या दिवशी पाहिलं कांडली, तिसऱ्या दिवशी पाहिलं पतोड, चौथ्या दिवशी पाहिलं गौरखेडा कुंभी। आजचा कार्यक्रम आहे धामणगाव गळीत। या ठिकाणी राजू भल्ली गर्दी दिसून आली। आता या गर्दीत लोक जे कोणते कोणते कामं होतात, कामं होत नाही ते आपण पाहणार आहोत। माझ्यासोबत आमचे दिनेश भाऊ काळे। दिनेश भाऊ, बापा 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 गर्दी होय का काय होय? तर नेमका तुमचा कार्यक्रम ठेवायचा उद्देश काय भाऊ? हा नेमका कार्यक्रम ठेवायचा एकच उद्देश आहे, जे तळामळातले जे गोरगरीब लोक आहेत त्यांना तहसीलपर्यंत जाण्याकरता, कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याकरता खूप त्रास सहन करावा लागतं आणि एका दिवशी कोणत्याच ऑफिसमध्ये एका दिवशी काम होत नाही। म्हणून त्याच्याकडे आम्ही प्रत्येक संजय गांधी निराधार, लायसन, MSCB ऑफिस, श्रावणबाग, त्यानंतर राशन कार्ड असे 32 ऑफिस आपण इथे बोलावले आहे आणि आज जवळपास 200 कार्ड आम्ही तयार करून सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही। त्याकरता आम्ही आज जो कार्यक्रम बच्चू भाऊ आणि आपल्या मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आपली जी यात्रा जी करून दिली आहे त्याचा आम्ही लोकांना खरोखर त्यांची गरज आहे ते आज आम्ही त्यांना ह्या यात्रेच्या द्वारे करून देतो। आमचे फाटकर काका, काकाचा राब लस खतरनाक आहे, एकदम सदन कास्तकार आहे। काका, लय मोठी गर्दी तुमच्या गावात जुटली आहे, तर नेमका तुमच्या गावातल्या लोकांना याचा काय काय फायदा होईल बा? या गरीब लोकांचा जो सर्वात जास्त फायदा, जे ऑफिसमध्ये कामं लवकर एका दिवशी होत नव्हते, आज एका दिवशी हजारो कार्ड आणि हे कामं सर्व वेळेवर होऊन राहिले। सर्व डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि कृषी विभाग, हे सर्वच विभागातले सर्व कर्मचारी इथं सर्व आवडीनं सर्व पद्धतशीर लवकर कामं होऊन राहिले। सर्व गोरगरिबांचा याच्यात चांगला प्रतिसाद मिळून राहिला। यासोबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आमचे मोडबो आहेत। मोडबो, गर्दी होय का काय होय बापा? भल्लीच गर्दी दिसून राहिली, तर नेमका हा कार्यक्रम ठेवायचा तुमचा उद्देश काय आहे? जी गोरगरीब जनतेचे कामं घरपोच आणि बिना पैसे खर्च होता घरच्या घरी झाले पाहिजे, गावातल्या गावात झाले पाहिजे, गावात झाले पाहिजे, हा याचा मेन उद्देश। बरं, किती लोक आले आता, किती लोकांचे कामं होतील तुम्हाला अपेक्षा आहे? इथं जवळपास आज 10,000 लोक येऊन गेलेले आहेत आणि जवळपास 7-8 हजार लोकांचे कामं पूर्ण होतील, मार्गी लागतील। तर माझ्यासोबत याच गावचे एक ज्येष्ठ नागरिक आमचे फाटकर काका आहेत। फाटकर काका, भल्ली गर्दी दिसून राहिली बा, कोणा गावचे लोक आले असं तुम्हाला वाटतं या कार्यक्रमात? या कार्यक्रमात 10 ते 12 गावचे लोक आलेले आहेत, जास्तीत जास्त गावचे लोक आहेत। धामणगाव, एकलासपूर, पिंपळखुटा, देवगाव, धामणी, खटकाली, चांदुरा असे बरेच गावचे आहेत, दर्याबाद वगैरे, निमदरी अशा बऱ्याच गावचे लोक आलेले आहेत। त्यांचे कामं पण भरपूर झालेले आहेत आणि कामं होत आहेत। बच्चूभाऊंनी जो उपक्रम राबवला आहे तो फारच वंदनीय आहे आणि असाच उपक्रम राबव
हेच आमची एक इच्छा आहे बा त्यांच्यावर. आज CM साहेबांनी एक विशेष बैठक बोलवली होतं मुंबईत आणि त्यामुळे मला मुंबई इथे यावं लागला आणि आज कर्तव्यपूर्ती यात्रेचे शेवटचे दिवस होता आणि या कर्तव्यपूर्ती यात्रेला यशस्वी करण्यासाठी जे अधिकारी आणि आमचे कार्यकर्त्यांनी जे धावपळ केली आणि खूप मदत केली मी सगळ्यांचे आभार मानतो. विशेष म्हणजे काय आहे की CM साहेबांनी बोलवलेल्या आपल्या मतदारसंघाच्या विषयासंदर्भात आज चर्चा झालेली आहे आणि विशेष करून ते आता आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण या कर्तव्यपूर्ती यात्रेला यशस्वी केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपसे बात करने वाले थे लेकिन उनका फ़ोन बंद आ रहा है, इसका मतलब वो मुख्यमंत्री के निवास स्थान पर पहुंच चुके हैं. कोई बात नहीं, उनकी कमी हम लोग महसूस नहीं होने देंगे. इस यात्रा में लाभार्थियों को किसी भी प्रकार की कोई अड़चन आती है तो वो लोग मंच पर आए, हम लोग दिन भर उनके साथ रहेंगे और पूरा आज की कर्तव्य यात्रा का समापन होने के बाद ही हम लोग यहाँ से जाएंगे. आप लोगों से निवेदन है कि शांतिपूर्ण तरीके से, और आज जो धूप है वो अपने विकराल रूप में है, इसलिए ज़्यादा से ज़्यादा धूप में न जाते हुए मंडप में ही बैठे रहे और किसी प्रकार की तकलीफ से बचे. आज यहाँ पर गौरखेड़ा दामनगांव गली में कर्तव्यपूर्ति यात्रा में मुझे आमंत्रित कर अध्यक्ष पद से विभूषित किया, इसके लिए मैं आयोजकों का तहे दिल से आभारी हूँ. और यह यात्रा शाम 5 बजे तक के चलेगी. इस यात्रा में सभी लोग अपना काम कराएंगे ऐसी आशा करता हूँ. जय हिंद, जय भारत, जय प्रहार.